नमस्कार, मी वसुंधरा जाधव आणि तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आपण नवीन विषयाला सुरुवात केलेली आहे ते म्हणजे व्यवसाय संज्ञापन म्हणजेच बिझनेस कम्युनिकेशन. तर बिझनेस कम्युनिकेशन म्हणजे काय हे आपण बघणार आहे. तर आपण घेतलेला आहे तो दुसरा टॉपिक म्हणजे मीटिंग्स म्हणजे सभा किंवा बैठका असं म्हटलं जातं. तर आज आपण याच्यातला पॉइंट बघतोय. प्लॅनिंग ऑफ द मीटिंग, कंडक्टिंग मीटिंग, रोल ऑफ द पार्टिसिपेंट इन द मीटिंग हे आपण बघणार आहे. म्हणजेच काय की मीटिंगचं प्लॅनिंग कसं करायचं आहे, त्याची योजना कशी आखायची आहे. कंडक्टिंग द मीटिंग म्हणजे आपण मीटिंग कशी कंडक्ट करणार आहे, ऍक्च्युअल कशी घेणार आहे. अँड रोल ऑफ द पार्टिसिपेंट्स इन द मीटिंग आणि जे काही सदस्य मीटिंगला येतील तर त्यांचा रोल काय असणार आहे, त्यांची भूमिका सभेमध्ये काय असणार आहे, हे आपण पॉइंट काय करणार आहे आज डिस्कस करणार आहे. सो लेट्स गेट गोईंग. पहिल्यांदा आपण बघूया प्लॅनिंग ऑफ द मीटिंग. पहिला पॉइंट, डिसाइडिंग ऑन पर्पज म्हणजे हेतू ठरवणे. तर फर्स्ट ऑफ ऑल इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज फर्स्ट स्टेप. इज इट टू डिटरमाइन द पर्पज ऑफ द मीटिंग. द मोर स्पेसिफिक इज दॅट द बेटर रिझल्ट इट वुड गिव्ह. ओके, याच्यातून एकदा हेतू आपण ठरवला तर काय होणार आहे की आपल्याला खूप आपलं जे इच्छित साध्य होणार आहे सभेचं, त्याच्यामुळे ही फर्स्ट स्टेप आहे आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजेच काय की सपोज तर फॉर एक्झाम्पल आपण बघितलं ते सभेमध्ये आपण असं ठरवू शकतो की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. एखादे पोस्ट अपॉइंट करायची आहे का, एखादं आपल्याला उपक्रम सँक्शन करायचा आहे का, नवीन काही योजना राबवणार आहे का, हे काहीतरी एक निश्चित हेतू जर आपण ठरवला गेला तर काय होणार आहे की ज्यावेळी आपण सभा बोलू त्यावेळी पटकन त्या विषयाला हात घालता येईल. म्हणजेच काय, म्हणून सभा कशासाठी बोलवायची आहे हा हेतू मुळात काय झाला पाहिजे की पहिल्यांदा पक्का झाला पाहिजे. देन डिटरमाइनिंग द वेदर अ मीटिंग इज नेसेसरी. तर निर्धारित बैठक आवश्यक आहे किंवा नाही हे आधी काय केलं पाहिजे की ठरवलं गेलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की मीटिंग्स आर नॉट द मोस्ट एफिशियंट मिनिंग ऑफ कम्युनिकेशन. मग जेव्हा सभा बोलवली जाते त्यावेळी योग्य ते कम्युनिकेशन होत नाही, त्यांच्यामध्ये संदेशवहन संभाषण संप्रेषण होत नाही आणि मीटिंग कशासाठी बोलवली आहे हेच काय होत नाही की कळत नाही. म्हणजे ही मीटिंग जी आहे ती खरोखरच आवश्यक आहे का की नाही हे आधी ठरवलं गेलं पाहिजे. म्हणजे काय की रुटीन इन्फॉर्मेशन रुटीन काहीतरी एखादं इन्फॉर्मेशन द्यायची आहे तर त्यासाठी सभा बोलवा आणि मग त्या 100 लोकांना एकत्रित बोलवा किंवा 20 लोकांना एकत्रित बोलवा आणि मग त्या सभेमध्ये आपलं रेग्युलरचं जे काय काम आहे ते सांगा. सो इट इज वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ एनर्जी होऊन जातं. कारण लोक येणार, वेळ काढणार, त्या टाइमला सगळी कामं टाकून अवेलेबल राहणार आणि मग पुन्हा 1-2 तासभर काय होणार की मीटिंग सुरू राहणार. बेटर वे काय केलं जातं की जेव्हा रुटीन काम असतं त्यावेळी ते लोकांना मेमो स्वरूपात असेल किंवा डिस्प्ले बोर्डवरती डिस्प्ले करणे किंवा त्यांना ईमेल पर्सनली सेंड करणे हे काय की होऊ शकतं आणि त्याच्यामुळे योग्य तो काय होते की माहिती सगळ्या लोकांच्या पर्यंत पोहोचू शकते. म्हणजेच काय की होल्डिंग बॅक इन 10 पीपल इन मीटिंग इन विच ओनली 2 or 3 पीपल आर इन्वॉल्व्ड इन अ लॉंग डिस्कशन अँड डझंट मेक सेन्स, राईट ना. की सपोज मीटिंग भरवली आणि 10 लोक येणं अपेक्षित आहे तर 2 आणि 3 आलेली आहेत. तर तीही जेव्हा डिस्कस करतात तेव्हा त्या 2-3 लोकांचं मत जे असणार तेवढंच ग्राह्य धरून चालणार नाही, तर बाकीचे सगळे लोक पण येणं आवश्यक असतं. त्याच्यामुळे खरोखरच ही बैठक जी होणार आहे किंवा सभा जी होणार आहे ती त्याला काहीतरी सेन्स असणं गरजेचं आहे, नाही तर ती सेन्सलेस होऊन जाते आणि योग्य ते त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे मीटिंगचं प्लॅनिंग हे काय असलं पाहिजे की व्यवस्थित असलं पाहिजे. देन सिलेक्टिंग पार्टिसिपेंट्स, सदस्य निवडणे हे सुद्धा काय आहे की इम्पॉर्टंट आहे की हू ओनली दोज पीपल शुड बी इन्व्हायटेड हुज प्रेझेन्स इज इसेन्शियल. ज्यांची गरज आहे असे सदस्य निवडणं काय आहे की गरजेचं असतं. इफ द मीटिंग इज प्युअरली इन्फॉर्मेशनल अँड ओनली वन पर्सन विल डू द टॉकिंग, a relatively large group can be included. However, if a meeting is held to solve a problem or develop a plan, participants may range from 6 to 12 people. तर काय होतं की बऱ्याच वेळा बरेच लोक सदस्य असतात. मग अशा बऱ्याच सदस्यांची संख्या जर जास्त असेल तर एकच व्यक्ती बोलणं गरजेचं आहे. जर सदस्य निवडताना
ठरवलंय की 100 लोक या मीटिंगसाठी येणार आहेत, तर त्यावेळी एकच व्यक्ती समोरचं फक्त बोलणं अपेक्षित आहे. जर सगळ्यांनाच बोलायला सांगितलं तर ती जी सभा आहे ती आउट ऑफ कंट्रोल होणार आहे. बरोबर? त्यामुळं पार्टिसिपंट्स निवडताना ती आपण कशी होल्ड करणार आहे हे सुद्धा काय आहे की तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि जर समजा एखाद्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे किंवा एखादा प्लॅन डेव्हलप करायचा आहे, तर अशा वेळी एक 6 ते 12च सदस्यांना बोलवणं गरजेचं होतं. तरच काय होणार, त्या प्रॉब्लेम्स वरती सोल्युशन निघणार आहे किंवा अ, जे काय प्लॅन आपला ठरतोय त्याच्यावरती एकमत होण्यास मदत होणार आहे. पण जर आपण 100 लोक येणार असतील आणि सगळ्यांना जर असं विचारत गेलो तर हे काय की टाइम कन्झ्युमिंग होणार आहे आणि खूप टाइम लागणार आणि कंट्रोल करणं काय होईल की मुश्किल होऊन जाणार आहे. म्हणजे सदस्य निवडणं हे सुद्धा काय की इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपण सभा प्लॅन करू त्यावेळी. नेक्स्ट वन इज चुझिंग अँड अप्रोप्रिएट लोकेशन. योग्य स्थान निवडणं हे सुद्धा काय की इम्पॉर्टंट आहे. वन शुड रिझर्व द लोकेशन वेअर द मीटिंग इज टू बी हेल्ड. युजली मॉर्निंग सेशन्स आर मोर प्रोडक्टिव्ह दॅन आफ्टरनून सेशन्स. हे बरोबरच आहे की मीटिंग ज्यावेळी होणार आहे त्यावेळी मॉर्निंग सेशन हे सगळ्यांना योग्य ठरणार आहे की आफ्टरनून पेक्षा. कारण आफ्टरनून हा खूप लेझी टाइम असतो आणि लेझी टाइम मे बी होऊ शकतो आणि लोकांची मानसिकता त्या टाइमला मीटिंग मध्ये बसण्याची राहत नाही. त्याच्यामुळे मॉर्निंग सेशन इट इज व्हेरी गुड. कारण मॉर्निंग सेशनला फ्रेश असतं, कामावरती लोक जॉईन झालेले असतात का आणि काम सुरू करण्याच्या आधी डिसिजन होत असतात. त्याच्यामुळं लोकांचं कॉन्ट्रीब्युशन खूप उत्साहीपणे त्या सभेमध्ये होऊ शकतं आणि प्रोडक्टिव्ह होऊ शकतं. देन सिटिंग अरेंजमेंट शुड बी कन्सिडर्ड. ह्याच्यामध्ये महत्वाचं काय की सिटिंग अरेंजमेंट हे सुद्धा काय येणार आहे की नियोजनामध्ये येणार आहे. जेव्हा सभा नियोजित करणार त्यावेळी आपल्याला जसं स्थान निवडणार आहे, लोकेशन निवडणार आहे, तसं टाइम आणि त्यांची सिटिंग अरेंजमेंट हे सुद्धा महत्वाचं आहे. याच्याशिवाय जर बघितलं तर अटेन्शन शुड बी गिवन टू डिटेल्स लाईक रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर कसं आहे, सपोज समर सीझन असेल म्हणजे उन्हाळा असेल तर फॅन व्यवस्थित एसी असणं हे रूम टेम्परेचर मेंटेन होणं गरजेचं आहे. याशिवाय जर हिवाळा असेल तर फॅन एसी असं असणार नाही किंवा उबदार वातावरण राहील, कम्फर्टेबल वातावरण राहील रूमचं, इकडे बघणं सुद्धा गरजेचं आहे. शिवाय लाइटिंग, योग्य अशी लाइटिंग असलं पाहिजे, व्यवस्थित लाईट्स असल्या पाहिजे, सगळे प्रकाशित असे सगळे बल्ब अँड ट्यूबलाइट्स असल्या पाहिजेत की जेणेकरून वातावरण व्यवस्थित राहील. नाही तर अंधारात मीटिंग होणं हे काय होणार नाही की लोकांना खूप असं कम्फर्टेबल नाही वाटणार आहे. देन व्हेंटिलेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेंटिलेशन होणं पण तितकंच गरजेचं आहे. कोंदट वातावरणामध्ये असेल तर लोकांना त्रास होऊ शकतो, लोकांचं लक्ष लागणार नाही आणि आपल्याला योग्य ते इच्छित असं फळ त्या मीटिंगचं मिळणार नाही. सो व्हेंटिलेशन इज इम्पॉर्टंट. देन अकॉस्टिक्स ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. कारण जर ध्वनी व्यवस्थित असेल, माईक व्यवस्थित असतील तर काय होणार आहे, माईक असेल किंवा जे स्पीकर्स लावलेले असतात त्यांचं व्हॉल्यूम जर व्यवस्थित असेल, टेस्ट केला असेल तर हे पण काय होणार आहे की इफेक्टिव्ह होऊ शकतं. जर समजा त्याच्यामध्ये खराबी असेल, आवाज पाठीमागे पोहोचत नसेल, कॅन्डिडेट्स भरपूर असतील तर काय होणार आहे की लोकांचं गोंधळ सुरू होऊ शकतो आणि मीटिंगचं इच्छित साध्य होणार नाही. त्यामुळे अकॉस्टिक ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. अँड मेनली रिफ्रेशमेंट सुद्धा महत्वाचं आहे की त्यांना चहा पाणी देणे किंवा जर लेंदी मीटिंग असेल तर मध्येच चहा देणे किंवा 1-2 तासाची असेल तर स्नॅक्स सुद्धा देणे हे सुद्धा काय आहेत की व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मीटिंग प्लॅनिंग करताना हेतू ठरवणे, निर्धारित बैठक आवश्यक आहे की नाही हे ठरवणे किंवा सदस्य निवडणे, याच्याबरोबर त्याचं स्थान, टाइम, रिफ्रेशमेंट किंवा पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर असेल, लाइटिंग, व्हेंटिलेशन, रूम टेम्परेचर, अकॉस्टिक्स, these all things are very important when we plan meeting. Okay, so let's see next one, that is preparing an agenda. अजेंडा तयार करणं महत्वाचं आहे. Once the purpose of the meeting is established, जेव्हा हेतू एस्टॅब्लिश होतो त्याच वेळी one should consider in detail what topics the meeting will cover and in what order.
म्हणजे लोकांना कळणार आहे की हेतू जेव्हा स्पष्टपणे सांगितला जाईल त्यावेळी कळणार आहे की लोकांना की या मीटिंग मध्ये कुठल्या गोष्टी चर्चेला जाणार आहेत, चर्चा होणार आहे. अँड दिस विल अचीव टू थिंग्स. याच्यामुळे दोन गोष्टी आपल्याला अचीव करता येऊ शकतात. द फर्स्ट इज इट विल हेल्प इन प्रिपेअरिंग फॉर द मीटिंग बाय शोईंग व्हॉट बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन इज रिक्वायर्ड. म्हणजे एकदा हेतू समजला आणि अजेंडा कळणार आहे त्यावेळी लोकांना कळतं की हा पॉईंट मांडणार आहे म्हणजे याच्या बॅकग्राऊंडची आपल्याला ही इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. त्यामुळे बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन सदस्य जे आहेत ते तयार करू शकतात. आणि सेकंड म्हणजे काय की इट विल हेल्प इन कीपिंग द फोकस ऑन द प्लॅन. आणि एकदा हेतू ठरल्यामुळे त्या प्लॅनवरच फोकस करायचा आहे आपल्याला, हे काय होणार आहे की सदस्यांच्या मनामध्ये फिक्स होणार आहे. इव्हन जो कोणी प्लॅनर आहे त्याचे सुद्धा या गोष्टी फोकस होणार आहेत की काय कुठल्या उद्देशाने आपण बोलवणार आहे, कुठला हेतू आपण ठरवलेला आहे. आणि मग तो अजेंडामध्ये ते गोष्टी काय केल्या पाहिजेत की असणार आहेत की त्याचे तुम्हाला इतक्यापर्यंत माहिती असली पाहिजे आणि तुमचा या प्लॅनवरती फोकस असणार आहे बिकॉज समथिंग इज न्यू काहीतरी येणार आहे. असं काही हे प्लॅनिंग ठरवताना या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यावरच काय होऊ शकते की मीटिंग सक्सेसफुल होऊ शकते. देन नेक्स्ट पॉइंट इज कंडक्टिंग मीटिंग. मीटिंग जर कंडक्ट करायची म्हटले, आता ऍक्च्युअल मीटिंग ज्यावेळी कंडक्ट करणार आहोत, मीटिंग आपण जेव्हा घेणार आहोत त्यावेळी काय करायचं आहे की दॅट वन्स रोल इन मीटिंग इज इदर दॅट ऑफ अ लीडर ऑर द पार्टिसिपेंट. तर जो कोणी लीडर आहे किंवा जे पार्टिसिपंट आहेत सदस्य, त्याच्यावरती काय होणार आहे की त्यांच्या भूमिका महत्वाच्या आहेत. दो द रोल ऑफ द लीडर इज अ प्रायमरी and good participation is also that vital. हे दोन्ही व्हायटल आहे, दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. कारण लीडर सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आणि पार्टिसिपंट सुद्धा काय आहेत की त्यांचा रोल सुद्धा खूप महत्वाचा आहे. दोघांच्या भूमिका महत्वाच्या आहेत. विथ अस वुड रिव्ह्यू द टेक्निक्स ऑफ परफॉर्मिंग वेल इन बोथ पार्ट्स. तर याच्या आपण जर आपण लीडर म्हणून एखादी सभा घेत असू तर आपला रोल काय आहे, आणि जर आपण पार्टिसिपंट म्हणून सदस्य म्हणून एखाद्या मीटिंगला हजर राहणार असू तर आपण कुठल्या प्रकारे आपला रोल निभावला पाहिजे हे बघूया. तर त्याच्यामधलं आपण पहिला बघूया रोल ऑफ द चेअरपर्सन इन द मीटिंग. म्हणजे बैठकीत अध्यक्षाची भूमिका कशी असली पाहिजे. इफ द मीटिंग इज टू अराइव्ह ॲट एनी फ्रुटफुल कन्क्ल्युजन इट इज व्हेरी नेसेसरी दॅट इट शुड बी प्रॉपरली चेअर्ड. जर समजा एखादी सभा घेतली तर ती सभेचं समजा कन्क्ल्युजन म्हणजे शेवट आलेला आहे किंवा त्याचा पूर्ण सार सांगायचा आहे, त्यावेळी जो चेअरपर्सन आहे त्याची भूमिका खूप महत्वाची आहे. कारण त्याचा डिसिजन आपल्याला परफेक्ट असणार आहे, तो सगळ्यांना ग्राह्य धरावा लागणार आहे. सो चेअरपर्सन इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड त्याची गरज खूप आहे की त्यानं तो काय करायचा आहे की लीड करायचा आहे. वन द रिझन्स वाय सो मेनी मीटिंग्स आर futile and waste of time is that the chairperson is chosen an account of his position of seniority and not an account of his ability. बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा सभेचा अध्यक्ष निवडला जातो तर त्यावेळी सिनियर जो कोणी मेंबर असेल त्याला काय केलं जातं की अध्यक्ष म्हणून मीटिंग मध्ये अध्यक्षाच्या चेअरवरती बसवलं जातं, म्हणजे चेअरपर्सन म्हणून नेमलं जातं. परंतु हे लक्षात घेतलं जात नाही की जो चेअरवरती व्यक्ती बसलेला आहे तो खरोखरच त्या लेवलचा आहे का, त्याची ॲबिलिटी आहे का तेवढी. प्रत्येकच सिनियर जो व्यक्ती आहे त्याला त्याच्याकडे ॲबिलिटी असतेच असं नाही, बरोबर ना. तर त्याच्यापेक्षा पण जो लहान आहे किंवा वेळाने जर जॉईन झाला असेल तर त्याच्याकडे ती ॲबिलिटी असू शकते की तो अध्यक्षाची भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकेल. म्हणजे त्याच्यामुळे काय होऊ शकतं की मीटिंगमध्ये वेस्ट ऑफ टाइम होण्याची का शक्यता असते, तर तो चेअरपर्सन चांगला किंवा व्यवस्थित असत नाही. अँड देन प्लेइंग द रोल ऑफ द चेअरपर्सन इज अन आर्ट अँड ॲज अन आर्ट इट कॅन बी इम्प्रूव्ड अँड डेव्हलप्ड बाय ट्रेनिंग अँड प्रॅक्टिस. म्हणजेच काय की चेअरपर्सन जो आहे किंवा अध्यक्ष जो आहे, जो लीडरशिप घेणार आहे, तर लीडरशिप ही एक कला म्हणलेला आहे. म्हणजे जे मीटिंग घेणार आहे चेअरपर्सन ते एक आर्ट आहे. आणि कुठलीही कला काय होऊ शकते की आपण सरावाने प्रॅक्टिसने विकसित करू शकतो. सो आपण जर ह्या
अध्यक्षाची भूमिका जेव्हा आपण अभ्यासणार आहे तेव्हा त्याचा नेमका काय रोल असतो हे जेव्हा त्या अध्यक्षाला कळणार आहे आणि त्याच्यामध्ये तो काय करू शकतो, ट्रेनिंग घेऊन किंवा प्रॅक्टिसने जर ती स्किल डेव्हलप केलं तर डेफिनेटली एव्हरीवन विल बी एबल to sit on the chairperson as a chairperson. Okay, so let's see. फर्स्ट ऑफ ऑल इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पंक्च्युअलिटी. वक्तशीरपणा हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे अध्यक्षाचा. कारण एखादी मीटिंग जर राबवली योजली आणि त्या टाइम दिलेला आहे तर त्या टाइमच्या आधी अध्यक्षाने तिथं हजर असणं गरजेचं आहे. अध्यक्षाने लेट येऊन चालणार नाही. पण आपण बऱ्याच वेळा बैठकीमध्ये बघतो की सगळे सदस्य येऊन बसतात मग अध्यक्ष येतो तर हे काय आहे की बॅड इम्प्रेशन होऊ शकतं. तर unless a member whose input is very important to the business is late, the chairperson should make it a habit to begin every meeting on time. तर अध्यक्षानं हे लक्षातच घेतलं पाहिजे की ऑन टाइम कसं सुरू होईल. जर तुम्ही पहिलीच मीटिंग ऑन टाइम सुरू केलीत आणि कुणाची वेट नाही केलात, बरोबर, हा येणार आहे, तो येणार आहे, महत्वाचा व्यक्ती येणार आहे, तो अजून 4 सदस्य राहिले, असं जर वेट करत राहिला तर तीच सवय लागून राहते बाकीच्या लोकांना देखील, सदस्यांना देखील. सो जर अध्यक्षाने जर ऑन टाइम जर मीटिंग सुरू केली तर नेक्स्ट टाइम ज्यावेळी मीटिंग होईल त्यावेळी आपोआप लोक आधी 10 मिनिटं अर्धा तास येऊन तिथं बसतील. सो पंक्च्युअलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट and doing so will send a strong message to members to often come late. आणि जे कोणी सतत लेट येतात त्या लोकांना काय होऊ शकतं की हा लेसन होऊ शकतो. सो अध्यक्षाने पंक्च्युअल असणं गरजेचं आहे. सो लेट्स सी नेक्स्ट वन, दॅट फॉलो द प्लॅन. योजनेचे अनुसरण करणे. द चेअरपर्सन ॲज द लीडर ऑफ द असेंबल्ड ग्रुप has a very vital function to perform, in the sense that he has to guide the discussion and not allow it to become confused by side issues and random talk. Basically जेव्हा आपला एखादी योजना ठरतीये आणि एखादा अजेंडा ठरतोय, तर प्लॅन ठरतोय, तर त्या प्लॅन नुसार जर लीडरनी बोललं म्हणजे अध्यक्षांनी बोललं तर काय होणार आहे की योग्य त्या मार्गावरती मीटिंग जाऊ शकते. म्हणजे साईड इश्यूज जे त्याच्यावरती चर्चा होत असेल किंवा सदस्य तिकडे जर जात असतील साईड इश्यू वरती किंवा रॅन्डम टॉक सतत बोलत असतील तर मे बी काय होऊ शकतं की अध्यक्ष कन्फ्यूज होऊ शकतो. सो अध्यक्षाने जर योजनेचं अनुसरण केलं, योग्य प्लॅनने जर तो गेला तर काय होणार आहे की बैठक व्यवस्थित होणार आहे. सो लेट्स सी नेक्स्ट वन, दॅट लीड द मीटिंग. सभेचे नेतृत्व. The chairperson must provide drive and purpose so that the members present feel that some headway is being made, and he should make a remark such as we have now settled the point, let us turn to next item, and we have still two more decisions to make. And the chairperson should know how motions and resolutions are to be introduced and passed at meetings, how amendments are to be taken up first, and how to deal with points of order that might be raised by members who perceive an irregularly. तर आपल्याला असं म्हणता येईल की सभेचे जे नेतृत्व करणारा व्यक्ती आहे तर त्यानं काय केलं पाहिजे की जो काही हेतू ठरवलेला आहे त्यानुसारच त्यानं गेलं पाहिजे, तरच काय होईल की मीटिंग व्यवस्थित होणार आहे. आणि याशिवाय त्याने योग्य रिमार्क देणे किंवा आपण सतत म्हणत राहणे की वी हॅव नाऊ सेटल द पॉइंट, लेट अस टर्न ऑन टू द नेक्स्ट आयटम. तर एखादा पॉइंट जर असेल पहिलाच सपोज असेल आणि तो खूप लेंदी त्याच्यावर टॉकिंग होत असेल तर लीडरने म्हटलं पाहिजे की आता हा पॉइंट आपण सेटल डाऊन करूया, म्हणजे थांबूया आणि पुढचा आयटम घेऊया, पुढच्या पॉइंटवर डिस्कशन करूया, हे त्यांना म्हणणं गरजेचं आहे. याशिवाय वी हॅव स्टील 2 more decisions टू मेक. तर आपण आणखी डिसिजन घ्यायचे, आणखी 2 डिसिजन्स घेणार आहोत. अशा पद्धतीनं काय केलं पाहिजे की लीडरने मध्ये मध्ये बोलून तो पॉइंट सेटल करणे, न्यू पॉइंट ओपन करणे, त्याच्यावर डिस्कशन करणे, आणखी बोलण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे, ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या पाहिजे की चेअरपर्सन केलं पाहिजे. नवीन काय मोशन्स असतील, रिझोल्युशन्स असतील, ठराव असतील ते सगळं ठरवणे, त्याची ओळख करून देणे, पास एट मीटिंग मध्ये ते पास करून घेणे, म्हणजे सगळ्यांचं मत त्याच्यावरती घेणे, ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या पाहिजेत की लीडरने केल्या पाहिजेत. तरच काय होणार आहे की
सभा व्यवस्थित होऊ शकते. इच्छित जो हेतू ठरवलाय त्यानुसार होऊ शकते. नेक्स्ट वन, एनकरेज मेंबर्स टू टॉक. सदस्यांना बोलण्यास प्रोत्साहन देणे हे सुद्धा एक चांगल्या लिडरशिपचं काम आहे. लिडरशिप करणाऱ्या व्यक्तीचं काम आहे की इट इज ऑफन it is seen that the members who are lower in position hesitate in putting across their views, and the chairperson's greatest skill lies in his ability to bring all such people into discussion. Most of the काय होतं की जे लोअर पोझिशनला लोक आहेत, म्हणजे कमी पदावरची लोक आहेत, ते काय होतात की बोलण्यासाठी हेजिटेट होतात, अडखळतात, त्यांना बोलत नाही, कारण त्यांच्यापेक्षा पदाने मोठे असणारे व्यक्ती समोर असतात किंवा त्या मेंबर असतात. तर त्यामुळे काय होतं की सदस्य बोलत नाही. तर चेअरपर्सननी काय केलं पाहिजे की अशा लोकांना डिस्कशन मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी एनकरेज केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. तरच काय होणार आहे की ती लोक बोलणार आहेत आणि त्यांना देखील बरं वाटणार आहे की आपलं सुद्धा त्या मीटिंग मध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे, आपल्याला सुद्धा मत मांडायला संधी मिळालेली आहे. आणि एक मात्र आहे की पदावर जो कोणी व्यक्ती जाईल, मग भले तो क्वालिफिकेशन जाईल किंवा एक्सपिरियन्सने जाईल, सिनियरिटीने जाईल, तो प्रत्येक व्यक्तीकडे नवीन आयडियाज असतील असं काही नसतं. त्याच्यापेक्षा सुद्धा भन्नाट आयडिया काय होऊ शकतात की कमी पदावर असणाऱ्या व्यक्तींच्याकडे असू शकतात. सो इट इज very important as a leader, as a chairperson, to promote them or motivate them to discuss and take participate into these meetings. Okay, then next one is work on hidden agenda. छुप्या अजेंड्यावरती काम. आता छुपा अजेंडा म्हणजे काय की बऱ्याच वेळा काय होते की जेव्हा अजेंडा पब्लिश केला जातो तर त्यावेळी किंवा लोकांना सांगितला जातो त्यावेळी काही पॉइंटच सांगितले जातात, पण त्याच्या हिडन पॉइंट पण असतात, म्हणजे बाकीच्या आसपासचे सुद्धा पॉइंट असतात की त्या अजेंडामध्ये असणाऱ्या पॉइंटशी रिलेटेड असतात. सो अशा अजेंडावरती सुद्धा काम करणं गरजेचं आहे. दॅट चेअरपर्सन हॅज टू कॉन्स्टंटली वर्क ऑन द हिडन अजेंडा. हा जो चेअरपर्सन असणार आहे त्याने काय केलं पाहिजे की कॉन्स्टंटली त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे. बाय हिडन इमोशनल अजेंडा इज मीन द फिलिंग्स, ambitions, attitudes and beliefs of the members present. आणि याच्यामध्ये काय केलं पाहिजे की लोकांना, जे सदस्य आहेत त्यांना ambitious बनवलं पाहिजे. त्यांचा ॲटिट्यूड पण तुम्ही हे केलंच पाहिजे, तुम्हाला हे होणारच आहे, तुम्हाला हे जमणारच आहे आणि तुमच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे की तुम्ही हे सगळं माझं काम करणार आहात. अशा प्रकारे काय केलं पाहिजे की हे हिडन पॉइंट्स आहेत ते चेअरपर्सननी बोललं पाहिजे. अँड these feelings and emotions are never openly expressed but they influence the direction the discussion takes. हे आता हे बोलले जातात का, ह्या अजेंडामध्ये लिहिलेलं असतं का की सदस्यांना एनकरेज करा, सदस्यांना मोटिवेट करा, असं काही लिहिलेलं नसतं. तर हे सदस्यांना केलं पाहिजे की आता हे एक टेंडर नवीन आलेलं आहे आपल्या कंपनीत आणि आपल्याला हे 10 दिवसात पूर्ण करायचं आहे. मग भले ते कितीही ओव्हर टाइम करायला लागू दे, काही होऊ दे, पण आपल्याला करावं लागणार आहे. तर अशा वेळी काय होतं की सदस्यामध्ये भीतीचं वातावरण होऊ शकतं किंवा आपल्याला जमणारच नाही 10 दिवसात, कारण ज्याला महिनाभर वेळ लागणार आहे असं टेंडर 10 दिवसात कंप्लीट करायचं तर कसं करायचं, तर टेन्शन येऊ शकतं. तर ह्यावेळी लीडरनी काय करायचं आहे, त्या चेअरपर्सननी काय करायचं की तुम्हाला हे जमणारच आहे, तुम्ही हे करणारच आहे ना, आपण ते करूयात. आपल्याला एवढं केल्यानंतर आपल्याला हा बेनिफिट मिळणार आहे, तो बेनिफिट मिळणार आहे आणि आपल्याला आणखी इतकं एक्स्ट्रा टेंडर्स मिळणार आहेत, काम मिळणार आहे आणि आपल्यालाच फायदा होणार आणि तुम्ही करू शकता आणि माझा पूर्ण विश्वास आहे. असं जेव्हा लीडर एखादा बोलेल त्यावेळी काय होणार आहे की आपोआपच त्या एम्प्लॉईमध्ये एनर्जी निर्माण होणार आहे. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू एव्हरी chairperson's duty. Okay, the next one is control time. वेळेवर नियंत्रण असलं पाहिजे. If time is limited, the chairperson has to additional job to controlling time. तर जर टाइम जर लिमिट असेल 2 तासाची, 1 तासाचीच मीटिंग घ्यायची आहे, 2 तासाचीच मीटिंग घ्यायची आहे, असं जर टाइम ठरलेलं असेल तर चेअरपर्सन वरती ही जबाबदारी आहे की अजेंडामध्ये जेवढे पॉइंट्स ठरवलेले आहेत, आपला जो हेतू ठरलेला आहे त्यानुसारच आपल्याला गेलं पण पाहिजे, ते पॉइंट पण कव्हर झाले पाहिजेत आणि वेळेच्या आत कव्हर झाले पाहिजेत. हे काय केलं पाहिजे की लीडरनी ते सांभाळून घेतलं पाहिजे. and he must determine how much time would be required to cover each item. त्यामुळे प्रत्येक पॉइंट वरती
अजेंडा मधल्या प्रत्येक पॉईंटवरती किती वेळ दिला गेला पाहिजे हे लीडरनी ठरवलेलं असतं आणि त्यानुसार त्यानं काय केलं पाहिजे ते पॉइंट सेटल डाऊन केले पाहिजे. ही मे फाइंड इट हेल्पफुल टू अनाउन्स द टाइम गोल्स ॲट द बिगिनिंग टू रिमाइंड द मेंबर्स ऑफ द टाइम स्टेटस थ्रू आउट द मीटिंग. आणि यांनी काय केलं पाहिजे की लीडरनी आधीच मीटिंगच्या सुरुवातीला सांगितलं पाहिजे की इतकाच वेळ तुमच्यासाठी असणार आहे किंवा एखादं मत मागणार असो तर प्रत्येक सदस्याला फक्त 1च मिनिट बोलायला मिळणार आहे असं काहीतरी टाइम ठरवून दिलं पाहिजे मीटिंगच्या सुरुवातीला, जेणेकरून टाइम कंट्रोल करायला चेअरपर्सनला सुद्धा मदत होणार आहे. अँड देन लास्ट वन इज समराइज ॲट ॲप्रोप्रिएट प्लेस. योग्य ठिकाणी सारांश करणे. आफ्टर एन इम्पॉर्टंट आयटम्स हॅज बीन डिस्कस्ड द चेअरपर्सन शुड समराइज व्हॉट द ग्रुप हॅज कवर्ड अँड कन्क्लुडेड. जेव्हा लीडरने काय केलं पाहिजे की संपूर्ण मीटिंग ज्यावेळी होईल त्यावेळी योग्य ठिकाणी म्हणजे योग्य वेळीच काय केलं पाहिजे की पूर्ण मीटिंगचा सारांश काय झाला हे सांगितलं पाहिजे. म्हणजे आपलं काय ठरलं, चलो टेंडर आपण आता स्वीकारणार आहोत हे काय केलं पाहिजे की समराईज केलं पाहिजे. किंवा एखाद्या व्यक्तीची अपॉइंटमेंट असेल, चला आपण ह्या व्यक्तीला आता घेणार आहोत आपल्या एका ठिकाणी जॉबवर असं आपण सांगणार आहे. किंवा एखादी मीटिंग मध्ये बोनस देण्यासंदर्भात मीटिंग असेल तर आपलं ठरलंय की तुम्हाला इतका इतका बोनस दिला जाणार आहे. म्हणजे काय जे ठरणार आहे पूर्ण मीटिंग मध्ये तासभर 2 तासभरच्या मीटिंग मध्ये जे काय ठरेल तर त्याचं समराईज करणं हे अध्यक्षाचं काम आहे. सो कळालं ना. जेव्हा मीटिंग कंडक्ट करतो त्यावेळी जसं योजना करणं गरजेचं आहे त्यावेळी त्याचप्रमाणे एखाद्या अध्यक्षाची भूमिका काय असणं, किती असणं, कशी असणं हे सुद्धा काय आहे की इम्पॉर्टंट आहे. सो चेअरपर्सन इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन नेक्स्ट वी विल सी द रोल ऑफ द पार्टिसिपेंट इन द मीटिंग. जसं चेअरपर्सन इम्पॉर्टंट आहे तसा जे पार्टिसिपेंट आहेत त्यांची सुद्धा भूमिका खूप महत्वाची आहे. कारण द मेंबर्स आर द प्राईम प्लेयर्स इन द मीटिंग अँड देअर कोऑपरेशन अँड कॉन्ट्रीब्युशन इज इसेन्शियल टू द इफेक्टिव्हनेस ऑफ द मीटिंग. कारण प्रत्येक मीटिंगमध्ये खरं तर मेंबर्स हे काय की खूप महत्वाचा रोल निभावताना दिसतात. त्यांचा सपोर्ट असणं, कॉपरेशन असणं, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असणं या सुद्धा गोष्टी काय आहेत की खूप महत्वाच्या आहेत. त्याच्यामुळे सभेवरती परिणाम होऊ शकतो. द मेंबर्स ऑफ द मीटिंग आर नॉट अ मेअर पार्टिसिपेंट बट दे टू हॅव अ सर्टन ड्युटी. तर फक्त त्यांना त्यांचा सहभाग असणं महत्वाचं नाही तर त्यांची काही कर्तव्य सुद्धा आहेत. ॲज अ ड्युटी म्हणून पण त्यांनी काही रोल केले पाहिजे, त्यांची भूमिका त्यांनी निभावली पाहिजे. म्हणजे जसं पहिला आपण बघूया फॉलो द अजेंडा. अजेंडाचा पाठपुरावा करणे. कारण सभेच्या सुरुवातीलाच काय केलं जातं की तुमच्याकडे अजेंडा दिला जातो. अध्यक्ष तुमच्याकडे अजेंडा देतो. तो त्यानंतर त्याचं वाचन होतं. तर हे वाचन झाल्यानंतर तो अजेंडा प्रत्येकाला कळाल्यानंतर तो फॉलो करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण पार्टिसिपेंटनं फक्त पहिल्याच मुद्द्यावर अडून न राहता सगळे पॉइंट कसे कव्हर होतील यासाठी सपोर्ट करणं, कोऑपरेट करणं हे सुद्धा काय की गरजेचं आहे. पार्टिसिपेंट शुड नॉट ब्रिंग अप आयटम्स विच आर नॉट इन द एजेंडा. अजेंडामध्ये नाहीत असे पॉइंट्स पार्टिसिपंटने बाहेरचे आणता कामा नयेत. नाहीतर अजेंडामध्ये पॉइंट काय होऊ शकतात, मिस होऊ शकतात, राहू शकतात. नेक्स्ट वन इज अ पार्टिसिपेंट. सहभाग. He should contribute ideas, opinions, views, suggestions based on his knowledge and experience. तर पार्टिसिपंटचा जो सहभाग आहे तो खुला असला पाहिजे की चांगल्या दृष्टीने त्याचा पूर्णपणे सहभाग असला पाहिजे. त्यांना त्याच्या कल्पना असतील, त्याचं मत असेल, त्याचा दृष्टिकोन असेल, त्याचं काय सूचना असतील तर हे त्याच्या कुवतीप्रमाणे, त्याच्या ज्ञानाप्रमाणे आणि त्याच्या अनुभवाप्रमाणे मत त्याच्या मीटिंगमध्ये काय केलं पाहिजे की मांडलं पाहिजे आणि प्रत्येक सदस्यांनी सहभाग घेतला पाहिजे. देन अवॉइड टॉकिंग टू मच. जास्त बोलणे टाळावे. ॲज अ पार्टिसिपेंट जर आपण बघितलं तर कोऑपरेशन करायचं आहे मीटिंगला किंवा एखाद्या सदस्याला तर जास्त बोलणं टाळलं पाहिजे. कारण एक बोलला की कारण दुसरा बोलणार, तिसरा बोलणार आणि मग गोंधळ होऊ शकतो आणि त्याच्यामुळे काय होऊ शकते की जो काही आपलं ठरलेला आहे अजेंडा वगैरे तो पूर्ण होणार नाही, मीटिंग मध्ये गोंधळ होऊ शकतो. नेक्स्ट वन इज कोऑपरेट विथ ऑल कन्सर्न. सर्व संबंधित गोष्टींना सहकार्य करणे. अ मीटिंग इज इफेक्टिव्ह ओनली इफ देअर इज अ कोऑपरेशन अमॉंग्स इट्स मेंबर्स. मेंबर्सनी कोऑपरेशन केलं, सहकार्य केलं तर सर्व गोष्टी काय होणार आहेत की साध्य होणार आहेत. नेक्स्ट वन इज
प्रॅक्टिस courtesy. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. शिष्टाचाराचा सराव. He should be courteous to other members. Specifically, he should respect and follow the rules laid down by the chairperson. खरं तर चेअरपर्सनने जे काही रूल्स अँड रेग्युलेशन सुरुवातीलाच घालून दिलेले असतात ते पाळणं हे प्रत्येक सदस्याचं कामच आहे. आणि याशिवाय अध्यक्षाचा तर शिष्टाचार सांभाळायचाच आहे. तिथं शिष्टाचाराने वागायचं तर आहे, पण जे अदर मेंबर्स आहेत आपल्या बरोबरचे कलिग्स जे आहेत तर त्यांना सुद्धा सहकार्य करणे, त्यांच्या बाबतीत सुद्धा कर्टसी असणे गरजेचं आहे. शिष्टाचार सांभाळणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ॲज अ पार्टिसिपेंट म्हणून सभेमध्ये त्यांनी एक खूप महत्त्वाच्या भूमिका सांभाळल्या पाहिजे. सो स्टुडंट्स, तुम्हाला हे आज डिस्कस केलेले हे पॉइंट समजले असतीलच. खूप महत्त्वाचे आपण पॉइंट डिस्कस केले. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे मीटिंगचं नियोजन ज्यावेळी करतो त्यावेळी प्लॅनिंग ज्यावेळी करतो त्या प्लॅनिंगमध्ये आपण काय केलं पाहिजे, आणि जेव्हा मीटिंग आपण कंडक्ट करणार आहे, कंडक्ट करताना चेअरपर्सनची भूमिका काय आहे, म्हणजे अध्यक्षाची भूमिका काय आहे आणि सहभागी सदस्यांची भूमिका काय आहे, हे गोष्टींची आपण चर्चा केली. तर निश्चितच याचा काय होईल की तुम्हाला फायदा होईल की तुम्ही कुठल्याही रोलमध्ये असाल तर तुमच्या ड्युटीज काय आहेत, तुमचे कर्तव्य काय आहेत हे तुम्हाला समजणार आहे. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सबस्क्राईब दिस चॅनल अँड शेअर इट विथ युअर फ्रेंड्स. थँक यू सो मच.